नमस्कार मंडळी. आज बनवते अगदी मस्त असे तोंडात ठेवताच विरघळणारे बेसनाचे लाडू. मंडळी, आपण बाप्पासाठी मोदक तर नेहमीच बनवतो. आज बनवूया मस्त असे बेसनाचे लाडू. अगदी नोफेल अशी रेसिपी, खूप सुटसुटीत प्रमाण दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही पहिल्या प्रयत्नात अगदी मस्त असे तोंडात ठेवताच विरघळणारे हे लाडू अगदी सहज बनवू शकता. मंडळी, तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे तुम्हाला भांड्याचं प्रमाण तर मी देणारच आहे, त्यासोबत तुम्हाला किलोचं प्रमाणसुद्धा देणार आहे. म्हणजे तुम्हाला दोन्हीही मेजरमेंट अगदी सोपे पडतील. तुम्ही कोणत्याही मेजरमेंटने जरी इथं वापर केला तरीसुद्धा तुम्हाला ते सोपं पडेल. तर इथं भांड्याच्या प्रमाणाने हे माझं जे पातेले आहे ते अर्धा किलो यामध्ये बेसन पीठ किंवा कोणतंही जर मोजायचं म्हटलं तर यानं मी मोजते, का तर त्यामध्ये अगदी परफेक्ट असं अर्धा किलोचं ते मेजरमेंट आहे. तर इथं मी 2 पातेले भरून बेसनपीठ घेतलेले, म्हणजेच हे 1 किलो बेसनपीठ आहे. आता यामध्ये आपल्याला अगदी लागन तसं थोडंसं पाणी घालून याचं असं टाईट आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर मंडळी, ज्यावेळेस अशा पद्धतीचे मी लाडू बनवते त्यावेळेस शक्यता मी घरी दळलेलंच पीठ वापरते, ज्यामुळे लाडू खूप भारी बनवून तयार होतात. पण आता सणासुदीचे दिवस आहेत, त्यामुळे इथं मी रेडीमेड पीठ वापरलेलं आहे. जे बेसनचं पीठ असतं ते पॅकेटचं पीठ इथं मी आज वापरलेले. याचेसुद्धा लाडू खूप छान बनवून तयार होतात. तर आता हे मी अगदी थोडंसं पाणी घालून आहे ना, हे व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. तर काय होतं ना मंडळी, बेसनपीठ थोडंसं चिकट असतं, त्यामुळे अगदी थोडंसं जसं लागेल तसं पाणी घालून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. हे बघा. आणि हे पीठ खूप वेळ आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचं नाही. अगदी 5 ते 10 मिनटासाठी याला थोडंसं झाकून ठेवायचं, म्हणजे हे हलकंसं मुरतं पीठ. आणि त्यानंतर याचे असे मध्यम गोळे करून घ्यायचे. हे बघा, असे एकसारखे गोळे करून ठेवलं ना तर नंतर आपल्याला पुढे सोपं जातं. त्यासाठी इथं मी अशा पद्धतीचे छोटे गोळे तयार करून घेतले सुरुवातीला. म्हणजे याच्या आपल्याला छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, अशा पद्धतीचे याचे मी छोटे पेढे तयार करून घेतले. आणि त्यानंतर अगदी थोडंसं पीठ लावून आहे ना, आपल्याला ह्या पुऱ्या ना अगदी खूप पातळ नाही किंवा खूप जाड नाही, अशा मध्यम लाटून घ्यायच्यात. म्हणजे कसं, हे ज्या पुऱ्या आहेत ना आतून अशा खुसखुशीत बनून तयार होतात. खूप पातळ केल्या तर त्या कडक होतील आणि त्यामुळे त्याचे लाडू तेवढे छान बनून तयार होणार नाही. आणि खूप जर जाड ठेवल्या तर लाडू पिठळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे काय करायचं ना, ह्या पुऱ्या आपल्याला अशा मध्यम करायच्या, म्हणजे अगदी व्यवस्थित तळल्या जातात, खुसखुशीत होतात. आणि बेसनचं पीठ आहे म्हणजे ते खूपच अशा खमंग तळल्या जातात. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण पुऱ्या तळून घेतो ना, तर त्याचा जो सुगंध असतो ना तो असा मस्त खमंग येतो. तोपर्यंत पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या असतात. तर ही जी रेसिपी आहे ना, ही रेसिपी अगदी आमच्या घरामध्ये पूर्वपार अशी पारंपरिक रेसिपी आपण म्हणू शकतो. आजी बनवायची याच पद्धतीने, आई याच पद्धतीने बनवायचे. म्हणजे सगळे याच पद्धतीने हे लाडू बनवतात. दिवाळीलासुद्धा ह्याच पद्धतीने लाडू बनवले जातात. आणि गौरी गणपतीच्या सणालासुद्धा हे लाडू आवर्जून बनवले जातात. तर ह्या अशा पद्धतीने ना मी सगळ्या पुऱ्या सुरुवातीला लाटून घेते, म्हणजे आपल्याला तळायला खूप सोपं जातं. इथं तेल मी गरम करून घेतले, म्हणजे आपण नेहमी भज्यासाठी कसं तेल गरम करून घेतो, अगदी त्याच पद्धतीचं हे तेल गरम असलं पाहिजे. खूप जास्त कडकडीत नको किंवा खूपच कोमट नको. कोमट तेल असलं तर पुऱ्या सुरुवातीच्या ज्या 2-3 पुऱ्या आहेत त्या खूप तेलकट होतात आणि त्या व्यवस्थित तळल्या जात नाही. आणि त्यामुळे काय करायचं ना, सुरुवातीला व्यवस्थित असं तेल तापवून घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं पीठ वगैरे घालून बघायचं, व्यवस्थित असं वरती येत असेल तर व्यवस्थित असं समजायचं की तापलेलं आहे. आणि त्यानंतर ह्या पुऱ्या यामध्ये सोडायच्या. तर जेवढ्या तेलामध्ये बसतील अगदी 2-3 तेवढ्या पुऱ्या यामध्ये घालायच्या. आणि मस्त आपण नेहमीच अशा पुऱ्या तळतो ना, त्यापेक्षा थोड्याशा कमी ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या. खूप जास्त अगदीच गर्द लाल करायच्या नाही. अगदी ह्या बदामी रंगावर ह्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. ह्या बघा, अशा पद्धतीने. आणि व्यवस्थित असं तेल निथळून ह्या पुऱ्या आपल्याला बाहेर काढायच्या. आणि महत्त्वाचं म्हणजे ना, ह्या पुऱ्या जास्त तेलकट होत नाही किंवा खूपच तेलसुद्धा शोषत नाहीत. तर याच पद्धतीने मी संपूर्ण पुऱ्या लाटून आणि व्यवस्थित अशा तळून घेतल्या होत्या. खूप जाड ठेवायच्या नाही किंवा खूपच पातळ करायच्या नाही, मध्यम ह्या पुऱ्या लाटून घ्यायच्या. हे बघा, अजिबात ह्या पुऱ्या तेलकट होत नाही, खूप मस्त आणि खुसखुशीत होतात. खमंग यांचा सुवास सुटतो. आता ह्या हलक्याशा कोमट करून घ्यायच्या, खूपच अशा गरम आपल्याला ह्या वाटून नाही घ्यायच्या. अगदी आपण याचे चुरमा लाडूसुद्धा म्हणू शकतो. आता हे थोड्याशा ना हाताने अशा कुस्करून घ्यायच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये. अगदी हे लाडू तुम्ही अगदी अर्ध्या ते पाऊण तासामध्ये बनवून तयार करू शकता. फारसा वेळ लागत नाही.
आणि पुऱ्या तळण्यासाठी सुद्धा वेळ लागत नाही. आणि हे जे मिक्सर आहे हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये करून घेत असल्यामुळे सुद्धा याला वेळ लागत नाही. त्यामुळे सण समारंभामध्ये आपण कमीत कमी वेळेमध्ये सुद्धा हे लाडू छान असे बनवून तयार करू शकतो मंडळी. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ना ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथं मंडळी या पद्धतीने ना मी सगळ्या ज्या पुऱ्या आहेत ना त्या अशाच पद्धतीने ह्या वाटून घेतल्या होत्या. फक्त लक्षात ठेवायचं की पुऱ्या खूप गरम असताना वाटून नाही घ्यायच्या, थोड्याशा कोमट करून घ्यायच्या आणि त्यानंतर ह्या अशा वाटून घ्यायच्या. अगदी असं दरदरीत असं हाताला हे मिश्रण तयार होतं, म्हणजे लाडूला टेक्स्चर खूप छान येतं. अगदी दाणेदार हे लाडू बनवून तयार होतात. एकदा जर बनवले ना तर 15 दिवस हे लाडू अजिबात खराब होत नाही, खूप मस्त तसे राहतात. आता इथं सुरुवातीला सुद्धा मी बेसनपीठ मोजूनच घेतलं होतं, पण तरीसुद्धा इथं मी पुन्हा मोजून घेते. किंवा असे जे पदार्थ असतात ना मंडळी, जे आपण कधीतरी बनवतो त्यांना प्रमाण घेणं खूप गरजेचं असतं. आपण जर प्रमाणबद्ध पद्धतीने जर पदार्थ केले ना तर त्यांची चुकण्याची शक्यता खूप कमी असते. त्यामुळे कधीही मोजून घ्यायचं. तर इथं आपण बघा बेसनपीठसुद्धा 2 पातेले घेतलं होतं आणि हे मिश्रणसुद्धा अगदी 2 पातेलेच भरलेलं आहे. आता यासाठी इथं हे 1 किलो बेसनपीठ मी घेतलं होतं, त्यासाठी इथं बरोबर अशी मी अर्धा किलो साखर घेतली. तुम्ही अर्धा किलोपेक्षा अगदी थोडीशी कमी केली ना तरीसुद्धा चालणार आहे, पण तेवढ्यासाठी आपल्याला अर्धा किलो साखर ही लागणार आहे. पण हे पातेल्यामध्ये ना अर्धा किलोपेक्षा थोडीशी जास्त साखर बसते. तर हे जे मिश्रण असतं ना तर मिश्रण थोडंसं हलकं असतं आणि साखर थोडीशी जड असते. त्यामुळे साखर पातेलं पूर्ण न भरून घेता अगदी थोडंसं जागा ठेवायची आणि थोडंसं कमी भरून घ्यायचं, म्हणजे कोणतं तुम्ही जे भांडं घ्याल ते. तर इथं मी सुरुवातीला कढईमध्ये अगदी चमचाभर तूप घातलं आणि त्यामध्ये 1 वाटी, कोणतीही छोटी वाटी जी आपण डाळीसाठी वाटी घेतो ना त्याच वाटीनं 1 वाटी पाणी घ्यायचं आणि ते पाणी कढईमध्ये घालायचं. आणि त्यानंतर 1 पातेलभर साखर यामध्ये मी घातलेली आहे आणि 2 विलायची यामध्ये कुटून घातलेल्या आहेत. तर मंडळी विलायचीमुळे ह्या लाडवांना खूप सुंदर चव येते. हे लाडू अगदी 1 ते 2 दिवसाच्या नंतर मुरल्यावर इतके छान लागतात ना, खूप भारी लागतात. तर आता हे ना आपल्याला साखर अगदी व्यवस्थित अशी विरघळून घ्यायची. हे जे मी तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे ना मंडळी, हे प्रमाण अगदी आहे असं जर तुम्ही फॉलो केलं ना तर लाडू तुमचे इतके भारी बनवून तयार होतील ना, खूप भारी बनवून तयार होतील. आता ही साखर आपल्याला व्यवस्थित अशी विरघळून घ्यायची. पाण्याचं जे प्रमाण आहे ना तर कोणत्याही एका वाटीने किंवा एखाद्या कपाने पाणी घ्यायचं. जर तुम्हाला पाण्याचं वाटीचं प्रमाण समजत नसेल तर तुम्हाला इथं सांगते, साखर जितपत पाण्यामध्ये बुडेल तितपत आपल्याला पाणी ठेवायचे, त्यापेक्षा कमी किंवा खूप जास्त पाणी यामध्ये घालायचं नाही. आता महत्त्वाचं म्हणजे इथं आपल्याला पाक वगैरे बनवायचा नाही, फक्त यामध्ये जी साखर आहे ना ती संपूर्णपणे वितळली पाहिजे. म्हणजे काय होतं ना, जे लाडू आहेत ते खाताना असे करकर लागत नाही. तर हे बघा अशी 1 तारीची ही चाचणी बनवून अशी तयार होते. पण इथं मी प्लेटमध्ये घेतले का तर पाक खूप गरम असतो आणि महत्त्वाचं म्हणजे असं झाऱ्यावर आपण ज्यावेळेस बघतो ना तर आपल्याला साखर आहे का नाही एवढं समजत नाही. पण ज्यावेळेस आपण असं प्लेटमध्ये घेतो ना त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये जर बारीक साखर असेल तर अगदी अर्धा मिनिटासाठी आणखी हा पाक शिजवून घ्यायचा आणि त्यानंतर आपण जो हा भुगा तयार करून घेतलेला आहे ना पुऱ्यांचा, तो यामध्ये घालायचा. गॅसची फ्लेम बारीक करून घ्यायची आणि हे छान असं सगळं एकजीव करायचं. अगदी पाण्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे, साखरेचं प्रमाण व्यवस्थित आहे. हे मिश्रण आपण जे पुऱ्यांचा भुगा तयार करून घेतला आहे तो सुद्धा अगदी परफेक्ट आहे. त्यामुळे हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं. इथं अगदी तुम्हाला सुटसुटीत प्रमाण दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही हे लाडू अगदी पहिल्या प्रयत्नात मस्त असे बनवून तयार करू शकता. अजिबात न चुकणारी ही रेसिपी आहे मंडळी, त्यामुळे तुम्ही सहज बनवू शकता. रेसिपी कशी वाटली ना मला नक्की कमेंट करून सांगा. तुमचे काही सजेशन असेल ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता हे बघा गॅसची फ्लेम अगदी मी बारीक केलेली आहे आणि हे बारीक गॅसवर थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला. इथं हवं असेल तर तुम्ही थोडंसं तूप घालू शकता. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा आता हे सगळं व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतले. तर गॅसची फ्लेम बंद करायची आणि यावरती थोडंसं झाकण ठेवून याला अर्ध्या तासासाठी ना छान असं साईडला ठेवायचं. म्हणजे हे मिश्रण थंडसुद्धा होतं आणि खूप मस्त असं यामध्ये जे आपण पुऱ्या ज्या आपण बारीक करून घेतलेल्या असतात ना त्यामुळे याचं जे टेक्स्चर असतं हे थोडंसं रवाळ असतं आणि हा पाक त्यामध्ये छान असा मुरला जातो. त्यामुळे लाडूला चव छान येते, टेक्स्चर छान येतं. तर हे बघा अगदी परफेक्ट असं हे टेक्स्चर आलेलं आहे या मिश्रणाला. आता याचं तुम्हाला लाडू वळून दाखवते. खूप सुंदर, जितका पहिला लाडू व्यवस्थित असा वळला जातो ना मंडळी, हलकंसं हे मिश्रण कोमट आहे
लाडूचं हे मिश्रण संपूर्ण थंड जरी झालं ना तरीसुद्धा याचे लाडू अगदी मस्त असे वळले जातात. खूपदा आपण जे बेसनाचे लाडू असतात ना ते गरम गरम वळून घ्यावे लागतात, हे प्रत्येकाला माहिती आहे. पण हे मिश्रण आहे ना हे थंड जरी झालं ना तरीसुद्धा ह्याचे लाडू अगदी व्यवस्थित असे वळले जातात. अजिबात हाताला हे मिश्रण फारसं चिटकत नाही, का तर साखरेचं प्रमाण अगदी आपण व्यवस्थित घेतल्यामुळे हे लाडू हाताला वळताना अजिबात चिटकत नाही. अगदी परफेक्ट असे हे बनून तयार होतात ना. खूप असे ओलसर होतात ना, खूप असे सुके होतात. अगदी परफेक्ट हे लाडू बनवून तयार होतात. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी अगदी सहज बनवू शकता. हे बघा किती मस्त हा लाडू दिसत आहे. अगदी एकूण एक लाडू हे मी वळून घेतलेले आहेत. हेच प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिहून देणार आहे, त्याचासुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि अगदी ह्याच पद्धतीने ही रेसिपी घरी ट्राय करू शकता. तर इथं माझे संपूर्ण लाडू बनवून तयार झालेले आहेत मंडळी. एकूण एक लाडू आपला अगदी परफेक्ट असा बनवून तयार झालेला आहे. इथं आपण जे प्रमाण वापरलं होतं तेवढ्या प्रमाणामध्ये अगदी 30 ते 40पेक्षा जास्त हे लाडू बनवून तयार होतात. इथं तुम्हाला साखरेचं प्रमाण अगदी अचूक दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी अगदी सहज घरी बनवू शकता मंडळी. रेसिपी कशी वाटली ना ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तुमचे काही सजेशन असेल ते सुद्धा मला नक्की कमेंट करून कळवा. मंडळी तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.